आवाज इंडिया मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। तर नजर टाकूया आजच्या ठळक बातम्यांवर। मुंबई महानगरपालिका निवडणूक 2026 च्या पार्श्वभूमीवर महायुतीकडून वचननामा जाहीर करण्यात आलाय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या उपस्थितीत हा वचननामा प्रसिद्ध करण्यात आला। सुमारे 2 लाख नागरिकांच्या सूचना लक्षात घेऊन हा वचननामा तयार करण्यात आल्याचं सांगण्यात आलंय। या वचननाम्यात झोपडपट्टी मुक्त मुंबई, 20 ते 35 लाख घरांची निर्मिती, बाळासाहेब ठाकरे वैद्यकीय विद्यापीठाची स्थापना, 5 वर्षांसाठी पाणीपट्टी वाढीला स्थगिती। यावेळी बोलताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं की मुंबई महापालिका निवडणूक 15 तारखेला होत असून 16 तारखेला महायुतीचा भगवा महापालिकेवर फडकेल। मुंबईच्या विकासासाठी आणि मराठी माणसाचे हित जपण्यासाठी महायुती कटिबद्ध असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं। मुंबई पागडीमुक्त करण्याचा निर्णय, ओसी अभावी वाढणारी पाणीपट्टी बंद करणं, झोपडपट्टी पुनर्विकास, रमाबाई आंबेडकर नगरमधील SRA प्रकल्प, गिरणी कामगारांसाठी घरं तसंच भाडे प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी 150 कोटी रुपयांची तरतूद केल्याची माहिती शिंदे यांनी दिली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महायुतीचा वचननामा जाहीर करताना सरकारच्या कामगिरीवर भर दिलाय। इतरांनीही कितीही वचन दिलं तरी महायुतीचा ट्रॅक रेकॉर्ड भक्कम असल्याचं त्यांनी सांगितलंय। पुढील 5 वर्षात केलेल्या कामांचा सविस्तर अहवाल जनतेसमोर मांडणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलंय। मुंबईतील काही भागात उंचीची अडचण आणि रडार सिस्टीमच्या स्थानाबदलावर काम सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं। मुंबईकरांना मुंबई बाहेर जावं लागणार नाही असं आश्वासन देत BDD चाळ, अभ्युदय नगर आणि विशाल सह्याद्री नगरच्या पुनर्विकासाचं उदाहरण त्यांनी दिलं। यापुढे पुनर्विकासाची जबाबदारी म्हाडा घेणार असून विकासकांवर कडक देखरेख राहील असं त्यांनी नमूद केलंय। धारावी पुनर्विकास प्रकल्पाअंतर्गत 350 चौरस फुटापर्यंतची घरं धारावीमध्येच दिली जातील। तसेच महापालिकेतील सफाई कामगारांना हक्काची घरं दिली जातील। महापालिका शाळा कौशल्ययुक्त केल्या जातील आणि मराठी लँग्वेज लॅब सुरू केली जाणार असल्याची घोषणाही देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे। मुंबईत महायुतीचा वचननामा प्रसिद्ध करताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाकरे बंधूंवर टीका केली आहे। मूळ मुंबईकर रोजगार आणि घरांच्या प्रश्नांमुळे मुंबई बाहेर वसई, विरार, बदलापूर, वांगणीपर्यंत स्थलांतरित होण्यास तत्कालीन महापालिका सत्ताधाऱ्यांना जबाबदार धरलं जाईल असा आरोप त्यांनी केलाय। खिचडी, मिठी नदी, बॉडी बॅग आणि कफन घोटाळ्यांचा उल्लेख करत भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप शिंदे यांनी मांडले। मराठी भाषेच्या मुद्द्यावर बोलताना त्यांनी विरोधकांच्या वचननाम्यात मराठीचा उल्लेख नसल्याची टीका केली आणि त्यांचे मराठीवरील प्रेम दिखाऊ असल्याचं म्हटलंय। झोपडपट्टी मुक्त मुंबई हे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं स्वप्न असल्याचं सांगत मागील अनेक वर्ष रखडलेले प्रकल्प महायुती सरकारने मार्गी लावल्याचा दावा केला। तसंच मुंबई महाराष्ट्रापासून तोडली जाईल या आरोपांना खोडून काढत पंतप्रधानांनी मुंबईला फिटनेट सिटी बनवण्याचा निर्धार केल्याचं शिंदे म्हणाले। गेली 25 वर्ष रखडलेले STP प्रकल्प आणि मिठी नदीतील गाळ काढण्याच्या कामातील भ्रष्टाचारावरही त्यांनी बोट ठेवलं। विरोधकांचा वचननामा टोमणेनामा व घोटाळेनामा असल्याची टीका करत महायुतीचा वचननामा विकासनामा असल्याचं शिंदे यांनी स्पष्ट केलं। मुंबई महानगरपालिका 2026 साठी महायुतीकडून जाहीर केलेला वचननामा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या उपस्थितीत प्रसिद्ध झाला। त्यावर काँग्रेसने त्वरित प्रतिक्रिया दिली। सचिन सावंत यांनी म्हटलंय की महायुतीने निवडणुकीच्या फेरीपूर्वी हिंदू मुस्लिम भाषण करून प्रचार चालवला आणि अखेर वचननामा जाहीर केला। त्यांनी विचारलं की मुख्यमंत्री 2017 पासून थेट सत्ता मिळाल्यानंतर काय केलं। त्यांचा ट्रॅक रेकॉर्ड चांगला आहे असं म्हणत असताना प्रत्यक्षात 11 लाख घरं, छत्रपती शिवाजी महाराज व बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकांसारख्या मुद्द्यांवर कोणतीही प्रगती झाली का? सावंत यांनी मुख्यमंत्र्यांवर टीका करत म्हटलंय की सपनों के सौदागर आहेत, म्हणजे स्वप्नांचे व्यापारी जे भविष्याच्या वचनांवर भर देतात पण आतापर्यंतच्या आश्वासनांची पूर्तता करत नाही। ईस्टर्न फ्रीवे 2017 मध्ये ठाण्याशी जोडण्याचे, पूरमुक्त मुंबई निर्माण करण्याचे, एलिव्हेटेड रोड्स निर्माण करण्याचे आणि महाराष्ट्राची अर्थव्यवस्था $1 ट्रिलियन करण्याचं वचन अद्याप पूर्ण झालं नाही। त्यांनी बांगलादेशी रोहिंग्या संदर्भातील आकडेवारीही सार्वजनिक करण्याची मागणी केली आहे। मुंबई आणि नवी मुंबईतील महापालिका निवडणुकींच्या प्रचारात यंदा विमानतळ विषयही महत्त्वाचा ठरलाय। मुंबईतील विमानतळ नवी मुंबईत हलवण्याच्या निर्णयाला मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी गंभीर आरोप केलेत। ही जागा विकण्याचा डाव आहे। त्याउलट भाजपने नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ सुरू झाल्याचं श्रेय घेतलं। काँग्रेसने विमानतळाचे नाव दिबा पाटील यांचे ठेवण्याच्या मागणीवरून भाजपवर टीका केली गेली आहे।
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटलंय की भाजप आता विमानतळाचे नाव नरेंद्र मोदी यांचे ठेवू इच्छित आहे। तसंच त्यांनी निवडणूक प्रक्रियेवरही टीका करत म्हटलंय की बिनविरोध उमेदवारांनी गुंडगिरीवर निवडून येणे ही स्वीकार्य नाहीये आणि या प्रकरणावर परत निवडणूक घेण्यात यावी। भूमिपुत्र समाजातील नाराजी लक्षात घेऊन आचारसंहिता संपल्यानंतर मंत्रालयावर भव्य मोर्चा काढून मागणी पूर्ण होईपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्धार करण्यात आला आहे। कल्याण डोंबिवली महापालिकेतील निवडणूक प्रचार अंतिम टप्प्यात असून बूथवर कार्यकर्ते सक्रिय आहेत। मात्र डोंबिवलीत भाजपकडून एका उमेदवाराच्या प्रचारासाठी नागरिकांना पांढऱ्या पाकिटात 3000 रुपये वाटप करत असल्याचा प्रकार उघडकीस आलाय। तुकाराम नगर येथील दशरथ भुवन परिसरात शिवसेनेच्या उमेदवार नितीन पाटील आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी या पैशांचं वाटप रंगेहात पकडलंय। घटनास्थळी निवडणूक आयोग आणि पोलीसही दाखल झाले। या भागात भाजप आणि शिवसेना यांच्यात मैत्रीपूर्ण लढत असून महायुतीत असतानाही दोन्ही पक्ष येथे थेट भिडतायत। शिवसेना शिंदे गटाचे कार्यकर्ते या पैसे वाटपाचा प्रकार व्हिडिओद्वारे उघड करत आहेत। महाड येथील शिवलंका शेतकरी उत्पादक सहकारी संस्था आणि जय किसान महिला शेतकरी संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने संस्थेचा 3रा वर्धापन दिन शेतकरी सन्मान सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला। हा सोहळा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय स्मारक बहुउद्देशीय हॉल येथे आयोजित करण्यात आला। संस्थेचे अध्यक्ष कृष्णा सोनावले यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम पार पडला। यावेळी संस्थेच्या वतीने शेतकऱ्यांचा तसेच उपस्थित मान्यवरांचा सन्मान करण्यात आला। कार्यक्रमात उपस्थित असलेल्या शेतकरी आणि महिलांनी उत्साहाने सहभाग घेतला आणि या कार्यक्रमाला एक खास रंगत आणली। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातमधील राजकोटमध्ये वायब्रंट गुजरात प्रादेशिक शिखर परिषदेचे उद्घाटन केलं। या परिषदेत अमरेली, भावनगर, जामनगर, कच्छ, मोरबी, राजकोट आणि सुरेंद्रनगरमध्ये 3540 एकरपेक्षा जास्त जागेत 13 नवीन स्मार्ट औद्योगिक वसाहतींचा समावेश आहे। पंतप्रधान मोदी म्हणाले की भारताने अलीकडच्या काळात जलद प्रगती केली असून गुजरातने यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे। ते म्हणाले की भारत जगातील 3री सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनण्याच्या दिशेने वेगाने पुढे जाते आणि जगाच्या भारताकडून अपेक्षा वाढतायत। वायब्रंट गुजरात शिखर परिषद गेल्या 2 दशकांपासून सातत्याने काहीतरी नवीन सादर करते आणि ही प्रादेशिक शिखर परिषद गुजरातच्या विकास क्षमतेवर लक्ष केंद्रित करते। पंतप्रधानांनी म्हटलंय की परिषद ही फक्त एक शिखर बैठक नाही तर 21व्या शतकातील आधुनिक भारताचा प्रवास दर्शवते। इंटरनेट व्हिडिओने तिला घराघरात पोहोचवलं आणि आज ती बॉलिवूड आणि डिजिटल दुनियेत चमकणारी अभिनेत्री बनली आहे। ही चाल तुरु तुरु या गाण्यामुळे प्रचंड व्हायरल होणारी मिथिला पालकर तिच्या अभिनय, गायन आणि नृत्य कौशल्यामुळे तरुण पिढीसाठी प्रेरणास्थान ठरली आहे। मिथिलाचा जन्म 11 जानेवारी 1993 रोजी मुंबईत झाला। 2014 मध्ये मराठी शॉर्ट फिल्म माझा हनीमूनने तिने करिअरची सुरुवात केली। मात्र तिला खरी लोकप्रियता इंटरनेट आणि डिजिटल प्लॅटफॉर्ममुळे मिळाली। 2016 मध्ये सादर केलेले ही चाल तुरु तुरु व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाली आणि ती इंटरनेट सेन्सेशन बनली। त्यानंतर तिने गर्ल इन द सिटी, नेटफ्लिक्सवरील लिटिल थिंग्स आणि त्रिभंगा, चॉपस्टिक्स सारख्या चित्रपटांमध्ये काम करून प्रेक्षकांच्या मनात स्वतःचं स्थान निर्माण केलं। तिच्या व्यक्तिमत्वामुळे आणि कामामुळे ती चाहत्यांमध्ये अत्यंत लोकप्रिय आहे। हॅपी बर्थडे मिथिला। तुर्तास वेळ झाली इथेच थांबण्याची। नवीन बातम्या बघण्यासाठी पाहत राहा आवाज इंडिया मराठी।